मुलांक 9 याच्यामध्ये कोणत्या तारखा येतात आणि ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांच्या आई वडिलांसाठी काय सल्ला? 9, 18 किंवा 27ला जन्मलेले मुलं हम्म. नंबर 9 असतात. हम्म. आता आई वडिलांसाठी काय सांगू, तुम्ही जन्म दिलाय सलमान खान, ब्रूस ली, जॅकी चॅन, खल ली, अरे बापरे. अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, फायटर लोक आहेत सगळे एकदम. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, पोलीस सगळे नंबर 9 असतात. आता 9ची पण गरज आहे. हेच नंबर 9नी तो पोलीसमध्ये, आर्मीमध्ये तोच राग तिकडेच पाहिजे ना आपल्याला. तर जर पोलीस, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही नसणार, स्कूल टीचर आणि प्रिन्सिपल नसणार, तर कसं चालणार? आम्ही सगळे चोर होऊन जाणार. सो 9 नंबर खूप महत्वाचा नंबर आहे, पण त्यांना माहीत पडायला पाहिजे कुठे वापरायचं, कुठे नाही. अक्षय कुमारनी आजपर्यंत ऍक्टिंग करून, इकडे तिकडे जम्पिंग करून कसं केलं बघा. शाहरुख खान पण 9 आहे, बिकॉज स्कॉर्पिओ आहे, वृश्चिक राशीचा आहे. एकंदर तुम्ही सांगताय की 9 नंबर वाले अँगर त्यांना असतो, राग है ना त्यांच्यामध्ये. पण ते कुठे वापरलं? पोलीसमध्ये पाहिजे ना अँगर. सो लहानपणे ज्यांचे पण मुलं हे नंबरचे आहेत, हे पण मी तुम्हाला सांगू शकते, मोस्ट ऑफ देम लहानपणे तुम्हाला सांगणार मेको पुलिस में जाना है, आर्मी में जाना है, एअरफोर्स में जाना है, त्यांचं ते असतो. अँड खूप छान सर्जन, कसं कापायचं कला. तर मर्डर मध्ये गला कापायचा आहे की बसून ऑपरेशन करून, तिकडे पण तेच पाहिजे ना. सो ऑल नंबर्स ना देवाने खूप विचार करून सगळ्यांमध्ये वेगवेगळे गुण टाकले आहेत. म्हणून आपण एकमेकांचं काम नाही करू शकत एवढे चांगले. ऑफकोर्स एव्हरीबडी इज नॉट लकी, माझ्यासारखे, तुमच्यासारखे, की आम्हाला ते फील्ड भेटली ज्याच्यासाठी आम्ही बनवलं आहोत. पण हे प्रोग्राम बघून होऊ शकतोय, खूप मुलांची लाईफ आपण चेंज करू शकतो. बरोबर. आई वडिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट असायला पाहिजे. सो हे लोकांना टाका तुम्ही, MPSC, UPSC, पोलीस, हे सगळे याच्यामध्ये यांना टाका. पण एक्सरसाइज, कुकिंगचं खूप हाऊस असते नंबर 9च्या लोकांना. सो स्कॉर्पियन्स ऑल्सो 9, एरीज ऑल्सो 9, म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीचे लोक पण 9 असतात. सो विराट कोहली वृश्चिक आहे अकॉर्डिंग टू इंग्लिश कॅलेंडर. त्यांनी कुठे वापरलं 9चं ताकद? ग्राउंडमध्ये, अग्रेशन. पण त्याला अग्रेशन पण आम्ही ऐकलंय सगळ्यात जास्त राग त्याला येतोय ग्राउंडवर. सो अग्रेशन, गुस्सा ह्या लोकांमध्ये असतोय, खूप देवाने दिलेला असतोय. पण ते स्पोर्ट्समध्ये टाका, जिम मध्ये टाका, तबला. झाकीर हुसेन साहेब आता नाही आहे, 9th मार्च. अरे बापरे. सगळे एनर्जी त्यांनी तबल्यामध्ये टाकलं. सो लुक ॲट युअर चाइल्ड, फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे. पण आम्ही त्यांना काय सांग, चुकर बस, गप बस, की 1 मिनिट बसणार नाही. आई वडिलांना यांच्या या थोड्या संतापी स्वभावाचा त्रास तर होतच असेल ना. ऑफकोर्स खूप होणार. त्याला चॅनलाइज करणं गरजेचं. आता हे प्रोग्राम ऐकून त्यांना वाटेल, अच्छा इसलिए मेरा बेटा ऐसा है, नाहीतर त्यांना नाही वाटणार. आता प्रियंका चोपडा लहानपणीपासून डेअरिंग होती ना, म्हणून तर आज पोचली ना जिथे पोचायचं आहे. तर ते डेअरिंग वर्ड ह्यांच्यासाठी आहे, जास्त डेअरिंग. सो चॅनलाइज करा, अँगरला चॅनलाइज करा. बरोबर. हे लोक इंजिनियर खूप चांगले बनतात, डॉक्टर्स बनतात, आणि ॲट द सेम टाइम स्पिरिच्युअल अँड ह्युमॅनिटेरियन. ह्या लोकांना पण जगासाठी काय मोठं केलं पाहिजे असं असतं त्यांच्यामध्ये. बरोबर. श्वेताजी, तुम्ही आता 1 ते 9च्या सगळ्या मुलांच्या त्यांचे काय गुण आहेत, त्यांनी कुठे जायला पाहिजे हे सगळं सांगितलं. पण आई वडिलांचं बेसिक असतं, काही कर रे बाबा मोठं झाल्यावर, पण आधी आज अभ्यास तर कर. माझ्याकडे येतात, मॅडम 10वी तरी झालं पाहिजे, 12वी तरी. एकदम फालतू मुलगा असेल ना, 10वी पाहिजे. थोडा ठीक असेल, ग्रॅज्युएशन शिवाय कसं चालणार? बेसिक एज्युकेशन पाहिजे. पण आपला मुलगा शिकलेला पाहिजे. तर बेसिक रिक्वायरमेंट ही आहे की एज्युकेशन तर पाहिजेच, म्हणजे हे माझं सुद्धा मत आहे. तर मग आता मुलांनी अभ्यास करावा यासाठी तुम्ही काय टिप्स देणार, काय रेमेडी देणार? अभ्यास जरूर मी टिप्स देणार, पण मी जे तुम्हाला सांगितलंय तिकडे तिकडे ते हॉबी क्लासेस मध्ये ऍटलिस्ट त्यांना घाला. आणि अभ्यासासाठी 2-3 गोष्ट सगळ्यांसाठी, कोणत्याही नंबरचा असू दे. पहिली गोष्ट आहे, ईस्ट बघून अभ्यास केलं पाहिजे. ओके. पूर्व दिशेकडे टेबल ठेवा, त्याच्यावर ठेवा सरस्वती माता. लहानपणीपासून मुलांना शिकवा, सकाळी उठले की धरती माताला थँक्यू. कारण खाना पिना
ज्वेलरी सगळं आम्हाला धरती देते. मग सूरज भगवानला थँक्यू, जे आम्हाला रोशनी एनर्जी देतोय. आणि अभ्यासाला जाताना सरस्वती माताचा मंत्र हे जरूर शिकवा.